वेलकम स्टुडंट्स. बरेचसे स्टुडंट्स मला विचारतात की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा ओव्हरलॅपिंग किती आहे जनरल स्टडीजसोबत. काय आहे ना, आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या सब्जेक्टचा हा एक फायदा आहे की आपल्या सब्जेक्टची ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे जनरल स्टडीजसोबत. परंतु नेमकी किती आणि कोणकोणत्या बाबतीमध्ये ओव्हरलॅपिंग आहे हा प्रश्न बराच वेळ विचारला जातो. मग त्यासाठीच आपण हा एक व्हिडिओ घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की आपल्या या सब्जेक्टची जनरल स्टडीजसोबत ओव्हरलॅपिंग किती आहे, कोणकोणत्या सब्जेक्टची आहे आणि कोणकोणत्या बाबतीतली आहे. जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला जी गोष्ट लक्षात येईल ती ही की जर मी ह्या गोष्टी जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिकत असेल तर मला जनरल स्टडीमध्ये वाचण्याची गरज नाही, किंवा मी जर GS मध्ये ऑलरेडी त्याचा अभ्यास तसाही करणार आहोत तर पबॅडमध्ये अभ्यास करताना मला अभ्यास कमी करावा लागेल. कारण शेवटी ऑप्शनल तर तुम्हाला असाच सिलेक्ट करायचा आहे जे ऑप्शनल तुमच्याकडून मेहनत कमी करून घेईल. कारण ऑलरेडी तुमच्याकडे GSची एवढी मोठी मेहनत आहे, एसे तुम्हाला करायचा आहे. ओके, आणि त्यामध्ये जर ऑप्शनल जर तुमचं मेहनत वाढवणारा असेल, भरपूर मेहनत वाढवणारा असेल तर ऑफकोर्स तुम्हाला ते त्रासदायक आहे. त्यामुळे आवश्यक असा ऑप्शनल असायला पाहिजे की जे ऑप्शनलमुळे तुमची मेहनत कमी होईल. GSचा अभ्यास केला तर ऑप्शनलचा खूप सारा एरिया तुमचा ऑलरेडी कव्हर होऊन जाईल. ओके, तर ती गोष्ट तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या सब्जेक्टमध्ये दिसते. परंतु जस्ट सांगणे की ओके 50% ओव्हरलॅपिंग आहे किंवा 60% ओव्हरलॅपिंग आहे, त्यापेक्षा जर तुम्हाला जर दाखवलं की एक्झॅक्ट कोणत्या बाबतीमध्ये ओव्हरलॅपिंग आहे तो तुम्हाला सर्वात जास्त फायद्याचं राहील. कारण बरेचसे ऑप्शनलचे जे बरेचशा ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, बरेचसे ऑप्शनल बरेचसे टीचर्स तुम्हाला सांगतात की एवढी ओव्हरलॅपिंग आहे तेवढी ओव्हरलॅपिंग आहे, परंतु ते एक्झॅक्ट हे नाही सांगत की ओव्हरलॅपिंग कशाच्या बाबतीत आहे, कोणत्या चॅप्टरमधल्या कोणत्या गोष्टीबाबत ओव्हरलॅपिंग आहे हे तर ते सांगतच नाहीत. आणि तीच गोष्ट आता आपण पाहणार आहे की कोणत्या चॅप्टरमध्ये कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला ओव्हरलॅपिंग दिसून येते. ओके, म्हणजे तुम्हाला क्लिअर पिक्चर असणार आहे की तुमचा किती फायदा हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सब्जेक्ट घेतल्यामुळे होणार आहे. चला पाहूया. ओके, आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जनरल स्टडीज सोबतचे ओव्हरलॅपिंग आणि फायदे हे सगळं समजून घेणार आहे. ओके, हा माझा नंबर आहे अभिजित सर. आणि तुम्हाला काही जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स घेताना तुम्हाला काही इश्यू आला किंवा कोर्स घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम आला तरी हा माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू घेऊ शकता. ओके, आणि कोर्स घेण्यासाठी जरी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 940 542 546 आणि 1. ओके, चला पाहूया आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं काय काय ओव्हरलॅपिंग आहे आणि कोणकोणत्या सब्जेक्टबद्दल आहे. पहिली सर्वात महत्त्वाची ओव्हरलॅपिंग आहे जी आहे निबंधाच्या पेपरसोबत. तुम्ही जर निबंधाचे जर पेपर पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की निबंधाच्या पेपरपैकी बराच वेळ 2 पैकी 1 एसे असा जो असतो जो निबंध राजकीय पैलूवरचा निबंध असतो. ओके, म्हणजे एखाद्या पॉलिटिकल बद्दल, म्हणजे समजा एखादा पॉलिटिकल इश्यू असेल, सेंटर स्टेट रिलेशन केंद्र राज्य संबंधाचा एखादा प्रॉब्लेम असेल, किंवा फेडरलिझमच्या संबंधातील एखादा एसे येऊन जातो, निबंध येऊन जातो, किंवा एखाद्या कॉन्स्टिट्यूशन संविधानाबद्दल जर एखादा निबंध येऊन जातो, किंवा ॲडमिनिस्ट्रेशनबद्दल निबंध येऊन जातो. मग असे जे राजकीय पैलूच्या विशेष निबंध जे असतात ते सर्वात जास्त चांगले कोण लिहू शकतात तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे स्टुडंट्स लिहू शकतात. कारण बाकीचे जे स्टुडंट्स आहेत ते कोणत्याही राजकीय पैलूवर जर निबंध लिहितील तर त्यांच्याकडे डेटा हा जनरल स्टडीचा डेटा आहे, जास्त डेटा नाही. तेच पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जर स्टुडंट जर त्यांना म्हटलं तर त्यांना चांगली उदाहरणे सुद्धा माहीत असतात, चांगले त्यांच्याकडे आर्ग्युमेंट सुद्धा असतात, त्यानंतर चांगले वेगवेगळे कमिशन अँड कमिटीचे रिपोर्ट्स त्यांना सगळे स्टुडंट्सला माहीत असतात, वेगवेगळे थिंकर जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स त्याबद्दल त्यांची माहिती असते. त्यामुळे तो जो एसे बनतो तो अतिशय टॉप क्वालिटीचा एकदम चांगला एसे बनतो. आणि लक्षात घ्या, निबंधाचं वेटेज हे 125 मार्काचं असते एका निबंधाचं वेटेज, आणि निबंधामध्ये खूप चांगले मार्क सुद्धा येतात. त्यामुळे निबंधामध्ये तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा फायदा डेफिनेटली होतो. हा निबंधामधला एक फायदा. दुसरा फायदा असा की निबंध कोणताही असो, एक तर पहिला फायदा तर मी सांगितलं की चला एखाद्या राजकीय पैलूवर निबंध आलेला आहे, पूर्ण निबंध राजकीय पैलूवरचा होता. ओके, मग त्यामध्ये तर तुमची चांदी काय सोनं झालं, हिरा झाला समजायचं. ओके, तर जर एखादा दुसराही निबंध आला तरी तुम्हाला प्रत्येक निबंधामध्ये तुम्हाला एक राजकीय पैलू लिहायचाच असतो. जसा एखादा गरिबीवर निबंध आला तर त्या ठिकाणी मला राजकीय पैलू लिहायचे आहे, त्या ठिकाणी मला प्रशासनाबद्दल लिहायचं आहे, त्या ठिकाणी मला सोल्युशन्स द्यायचं आहे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे बद्दल लिहायचं आहे. हे सगळं मला कुठे भेटतंय? पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भेटतं. त्यामुळे निबंध कोणताही असो तुम्हाला राजकीय पैलू त्या ठिकाणी लिहावाच लागतो, तुम्हाला प्रशासनाबद्दल त्या ठिकाणी लिहावंच लागते, आणि
त्या निबंधामध्ये जो तुम्ही राजकीय पैलू किंवा जो प्रशासकीय पैलू लिहित आहे, ऑफकोर्स त्यामध्ये तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल असल्याने निबंधामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे निबंध कसाही असो, चांगले मार्क घेण्याची गॅरंटी तुम्हाला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन देते. त्यानंतर पहा, GS4 तुमचा जनरल स्टडीचा जो 4 पेपर आहे तो आपला इथिक्स अँड इंटिग्रिटीचा आहे, बरोबर. नीतिमत्ता आणि सचोटीचा तो पेपर आहे, ज्यामध्ये लोकसेवा मूल्ये आणि प्रशासकीय प्रामाणिकपणा हे 2 चॅप्टर्स आहेत, बरोबर. तुम्हाला माहित असेल लोकसेवा मूल्ये, पब्लिक सर्व्हिस व्हॅल्यूज, प्रशासनातील प्रामाणिकपणा, प्रोबिटी इन गव्हर्नन्स हे 2 चॅप्टर्स आहेत आपल्या कुठे GS4 मध्ये. तुम्हाला माहित आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा लोकसभेतील मूल्ये नावाचा मुद्दा येतो आणि दरवर्षी एक्झाम मध्ये एक मोठा प्रश्न, कमीत कमी एक मोठा प्रश्न किंवा तो 2ही असू शकतात, 1 ते 2 मोठे प्रश्न हे इथिक्सचे असतात. इमॅजिन, इथिक्सचे 2 मोठे प्रश्न, खूप मोठी गोष्ट असते. ऑप्शनल मध्ये 2 मोठे प्रश्न अतिशय सोपे येणे खूप मोठी गोष्ट असते, कारण ऑप्शनल मध्ये खूप चांगले मार्क येतात आणि जर चांगलं उत्तर लिहिलं असेल तर कितीही खूप चांगले मार्क येऊ शकतात. अगदी 20 मार्कापैकी 15 मार्क सुद्धा तुम्हाला भेटू शकतात, जे GS मध्ये भेटत नाही. GS मध्ये 20 पैकी 10 घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे नॉर्मली 20चा प्रश्न असतो 15 मार्काचा, पण 15 मार्काचा GS मध्ये सांगतोय 7.5 मार्क सुद्धा खूप अवघड होऊन जातात. आणि ऑप्शनल मध्ये तर 20-20 मार्काचे प्रश्न असतात. तिथे जर तुम्हाला 15 मार्क जर पडत असतील, तेही इथिक्स सारख्या गोष्टींवर प्रश्न आल्यामुळे, इमॅजिन जर तुम्ही GS4चा अभ्यास ऑलरेडी केलेलाच आहे तर तुमचे किती मोठे मार्क ऑलरेडी ऑप्शनल मध्ये सेक्युअर झालेले आहे, किंवा कारण 1-2 प्रश्न तर तुमचे फिक्स मोठे क्वेश्चन फक्त इथिक्सवर येणार आहेत आणि ते प्रश्न तुमचे तसेच सॉल्व्ह होणार. कारण आहे ऑप्शनल मध्ये भारतीय लोकप्रशासनातील महत्त्वाचे मुद्दे नावाचा चॅप्टर आहे, त्यामध्ये लोकसेवेतील मूल्ये हा एक तिथे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दरवर्षी प्रश्न येतो. असं कधीच होत नाही की इथिक्सवर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या पेपर 2 मध्ये कधी प्रश्न आला नसेल. झाला फायदा तुम्हाला. इव्हन लक्षात घ्या पेपर 1 मध्ये सुद्धा येतो इथिक्सचा प्रश्न. पेपर 2 मध्ये तर आहेतच सिलेबस मध्ये, पेपर 1 मध्ये सुद्धा येतो, कारण शेवटी प्रशासन आहे आणि नैतिकता कोणाला नको. गव्हर्नमेंटचा सध्या फोकसच त्याच्यावर आहे, नैतिकतेवर. त्यामुळे नैतिकता खूप जास्त विचारली जाते. तो फायदा तुम्हाला या ठिकाणी होतो. हा झाला तुमचा GS4चा फायदा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनला. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था GS3 आहे. इंडियन इकॉनॉमी बद्दल तुम्ही अभ्यास करणारच आहे GS3 मध्ये, बरोबर. आता लक्षात घ्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 2 चॅप्टर आहेत. एक चॅप्टर आहे जो वित्तीय प्रशासनाचा चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर आहे वित्तीय व्यवस्थापनाचा चॅप्टर आहे. 2 चॅप्टर आहे, वित्तीय प्रशासन आणि वित्तीय व्यवस्थापन. आता हे जे 2 चॅप्टर्स आहेत ना, वित्तीय प्रशासन वित्तीय व्यवस्थापन, हे तुम्ही ऑलरेडी GS3 मध्ये शिकलेले आहात. मॉनिटरी पॉलिसी काय असते, फिस्कल पॉलिसी काय असते, बजेट काय असतो, ओके. त्यानंतर फिस्कल डेफिसिट काय असते, फिस्कल डेफिसिटचा परिणाम काय होतो, महागाई काय आहे, इन्फ्लेशन काय आहे, किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. या गोष्टींवर इथे प्रश्न येतात. वित्तीय प्रशासन वित्तीय व्यवस्थापन या 2 चॅप्टर मध्ये. कॅग वर प्रश्न येतो. आता कॅग वगैरे तुम्ही पॉलिटीमध्ये पण शिकलेला आहे आणि तुम्ही इकॉनॉमीमध्ये पण, ऑडिटमध्ये पण कॅग शिकलेले आहात. या सगळ्या गोष्टींवर इथे प्रश्न येतात. झाले तुमचे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे आणि दरवर्षी प्रश्न येणार. हा पेपर 1 मध्ये आहे, पेपर 2 मध्ये आहे. त्यामुळे पेपर 1 मध्ये आहेच फिक्स प्रश्न, 2 प्रश्न वित्तीय प्रशासनावर. पेपर 2 मध्ये 2 प्रश्न फिक्स आहे वित्तीय व्यवस्थापनावर. आरामात झाले की नाही तुमचे. किती मोठे मार्क झाले तुम्ही फक्त GS3च्या नॉलेजवर, ओके. तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे इथून सुद्धा तुम्ही मार्क काढलेत. त्यानंतर GS2 जर तुम्ही घेतला तर GS2 मध्ये आपल्याला प्रशासन आहे, पूर्ण गव्हर्नन्स आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन त्या नावातच ऍडमिनिस्ट्रेशन आहे, पूर्ण सब्जेक्टच प्रशासनाचा आहे. त्यातल्या त्यात आपला जो उत्तरदायित्व आणि नियंत्रण, अकाउंटेबिलिटी आणि कंट्रोल हा जो पेपर 1चा जो चॅप्टर आहे तो कम्प्लिटली प्रशासन आहे. त्यामुळे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या स्टुडंट्सला गव्हर्नन्सचा पार्ट GS2चा सेपरेटली एक शब्द सुद्धा वाचण्याची गरज पडत नाही, कारण ऑप्शनल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे तुमचा. तुम्ही लोक प्रशासन पूर्ण ऑप्शनल आहे तुमचा. तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी वाचण्याची गरज पडेल का कधी गव्हर्नन्स मधल्या? गरजच पडत नाही. त्यामुळे पूर्ण गव्हर्नन्सच तुम्हाला करण्याची गरज नाही जर तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल असेल तर. किती फायदा तुम्हाला एक ऑप्शनल देऊ शकतो. त्यानंतर भारतीय राज्य व्यवस्था GS2. आपण इंडियन पॉलिटी आहे पहा, इंडियन पॉलिटी. आता तुम्हाला पहा इथे या ठिकाणी हे चॅप्टर्स पहा. केंद्र सरकार आणि प्रशासन,
राज्य सरकार आणि प्रशासन, भारतीय प्रशासनातील महत्त्वाची मुद्दे, यामध्ये गव्हर्नन्स बद्दल बोलल्या जाते, ह्युमन राईट्स कमिशन वगैरे सगळं बोलल्या जाते, ग्रामीण विकास, नागरी स्थानिक शासन, हे सगळं सगळं आपला GS2 इंडियन पॉलिटीचा पार्ट आहे. इमॅजिन जर तुम्ही पॉलिटी जर चांगलं केलेलं असेल, हे वाचण्याची तरी गरज आहे का तुम्हाला? ओके, तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा हा अर्धा पार्ट आहे GS2चा, वाचण्याची तरी गरज आहे का? म्हणजे अर्धा पार्ट तुमचा पेपर 2चा, ओके, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा तुम्ही GS मध्येच कव्हर करून घेतलाय. GS मध्ये कोणत्या? GS2 मध्ये, एकट्या GS2 मध्ये. बाकी निबंधाचा फायदा वेगळा जो मी सांगितला, GS3चा फायदा वेगळा जो आपण बोलतो आहे तो. ओके, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, GS3 मध्ये तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन आहे. आता हे आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल मध्ये सुद्धा आहे. हा आपला चॅप्टर आहे भारतीय प्रशासनातील महत्त्वाचे मुद्दे, त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला आहे. दरवर्षी एक मोठा प्रश्न हा आपत्ती व्यवस्थापनाचा असतो, डिझास्टर मॅनेजमेंटचा येतो. तुम्ही ऑलरेडी GS3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट तर तसेही करत आहात, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये सेपरेटली तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट करण्याची गरज नाही. लक्षात घ्या किती आपली ओव्हरलॅपिंग झालेली आहे. निबंधामधली ओव्हरलॅपिंग, जो की संपूर्ण निबंध असू शकतो किंवा निबंधातील काही राजकीय पैलू असू शकतात. GS4 मधली तुमची ओव्हरलॅपिंग, जे भारतीय प्रशासनातील महत्त्वाचे मुद्दे, लोकसभेतील मूल्ये, या गोष्टीबद्दलची तुम्हाला ओव्हरलॅपिंग GS4 मध्ये दिसून येते, इथिक्सची ओव्हरलॅपिंग. त्यानंतर GS3 केलेला असेल, वित्तीय प्रशासन आणि वित्तीय व्यवस्थापन, 2 चॅप्टर करण्याची गरज नाही, दोन्ही पेपरमध्ये तुमचे मोठे मोठे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. GS2 मध्ये गव्हर्नन्स काहीच करण्याची गरज नाही, टोटल सगळं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन केलं की GS2 चे गव्हर्नन्स प्रश्न तसेच सॉल्व्ह होणार. आणि भारतीय राज्यव्यवस्था, इंडियन पॉलिटी जर केलेला असेल तर अर्धा पेपर 2 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा तुमचा तसाच सॉल्व्ह होतो. हे सगळे फायदे आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेण्याचे आहेत. तुम्हाला कोणताही ऑप्शनलचे कोणताही टीचर एक्झॅक्टली तुम्हाला सांगणार नाहीये की एक्झॅक्ट कोणकोणत्या गोष्टीबद्दल ओव्हरलॅपिंग आहे. आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बद्दल सांगतो कारण आपली आहे, आणि आपत्ती व्यवस्थापन सुद्धा आहे, हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. एवढे सगळे जे मुद्दे आहेत, सगळंच सगळं फक्त एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतला की तुमचा अभ्यास किती सोपा होऊन जाईल. जे इमॅजिन तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन केला तर तुम्हाला GS मधले कितीतरी गोष्टी करायच्या गरज नाही, आणि GS तर तुम्ही तसंही करत आहात बाकीच्या गोष्टी, त्यामध्ये तुमच्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा किती सारे चॅप्टर ऑलरेडी कव्हर होतात. म्हणजे तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ॲज अ ऑप्शनल जरी घ्यायचा असेल आणि त्याचा अभ्यास जरी करायचा असेल, फार कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास होऊन जातो, बरोबर? कारण वाचायचंच कमी आहे ना, तुम्ही ऑलरेडी GS मध्ये वाचलेला आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या उरलेल्या गोष्टी आहेत ते वाचायचं कमी आहे, आणि त्याच कारणामुळे तुम्हाला सगळ्या विषयांना अभ्यासाला वेळ मिळतो. तुमची रिव्हिजन सुद्धा बराच वेळ जास्त होते, कारण बाकीच्या विषयाचं बराच वेळ कसं असते, तुम्हाला ऑप्शनलमध्ये खूप वेगळं वाचावं लागते. त्यामुळे ऑप्शनलमध्ये तुम्हाला ओव्हरलॅपिंग कमी असेल तर खूप जास्त मेहनत, खूप जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागतो. GS कडे तुमचं दुर्लक्ष होते. तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते चिंता करण्याची गरज नाही. ऑप्शनल आणि GS कुठेच दुर्लक्ष करण्याची गरज नाही, कारण दोन्ही तुमचे बॅलन्स होऊन जातात ओव्हरलॅपिंग असल्यामुळे. ओके, एवढे फायदे तुमचे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल घेण्याचे आहे. आणि आपल्याकडे ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शनल घेतो. ओके, तो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मीडियममध्ये आहे. आपली ऑफलाईनची जी बॅच आहे येत्या 7 जुलैपासून आपली ऑफलाईनची बॅच सुरू होत आहे. तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही ही ऑफलाईनची बॅच घेऊ शकता. जर पुण्यामध्ये नसाल, ऑफलाईन घेणे शक्य नसेल, तर ज्ञानदीप ऑप्शनल या ॲपवर ऑलरेडी आपली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची बॅच आहे. ओके, तिथे तुम्हाला ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर्स मिळून जातील, जे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये आहेत. आणि तुम्ही ऑनलाईन घ्या का ऑफलाईन घ्या, लेक्चरसोबत तुम्हाला चांगले नोट्ससुद्धा मिळणार आहेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये. त्यानंतर तुम्हाला मेंटरशिप सुद्धा मिळणार. आन्सर रायटिंगचे सेपरेट सेशन्स आहेत, ऑनलाईनमध्ये सुद्धा आहेत, ऑफलाईनमध्ये पण होणार, आणि टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये. ओके, तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल आणि कोर्स घ्यायचा असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 940 542 546 आणि 1, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, असेच फायदे अजून आपण भरपूर समजून घेऊया. ओके, आणि हेच फायदे तुम्हाला जे आहेत एक्झाममध्ये चांगले मार्क घेण्यासाठी बेनिफिशियल असणार आहेत. थँक्यू.